पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज जॉर्डनमध्ये दाखल झाल्यानंतर प्रेसिडेन्शियल पॅलेस इथं पोहोचताच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन यांनी त्यांचं स्वागत केलं. गाजा पर शुरुआत से ही आपकी बहुत सक्रिय और सकारात्मक भूमिका रही है. हम सभी की आशा है कि इस क्षेत्र में शांति और स्थिरता बनी रहे. आतंकवाद के विरुद्ध हमारा साझा और स्पष्ट रुख है. आपके नेतृत्व में जॉर्डन ने आतंकवाद, उग्रवाद और रेडिकलाइजेशन के खिलाफ पूरी मानवता को एक सशक्त और रणनीतिक संदेश दिए हैं. रिस्ट्रिक्टेड बैठक के दौरान हमने इस महत्वपूर्ण क्षेत्र में सहयोग को और मजबूती देने पर चर्चा की. भारत आणि जॉर्डन या उभय देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. यावर्षी भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा महत्त्वाचा टप्पा पुढील अनेक वर्ष नव्या ऊर्जेसह प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. या चर्चेद्वारे उभय देशातील संबंधांना नवी गती मिळेल आणि संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. उभय देश व्यापार, खतं, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि दोन्ही देशांमधील लोकांचे परस्पर संबंध अशा क्षेत्रात